सर्वांना दंडवत प्रणाम. आजचा व्हिडिओ स्थान दर्शनाचा नाही. माझ्या नातीचं व नातवाचं सोनी टीव्हीवर कार्यक्रमानिमित्त आम्ही परिवारासह मुंबईला गेलो त्याबाबतचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये आपण समृद्धी महामार्गावरील प्रवास, दुरून दिसणारे ब्रह्मगिरी पर्वत, ढोऱ्या डोंगरावरील परिसर, कसारा घाट, रेल्वे बोगदा, उंच उंच इमारती, सायंकाळचं प्रवास दर्शन, रात्रीचं मुंबई दर्शन, नाहर इंटरनॅशनल स्कूल, मेट्रो लाईन, गेटवे ऑफ इंडिया, समुद्र, ताज हॉटेल आणि मुंबईचा प्रवास आपण पाहणार आहोत. हा स्थानाचा व्हिडिओ नसल्याने फक्त मुंबई दर्शनाचा काही भाग दाखवलेला आहे. इच्छुकांनी जरूर पाहावे. दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. कधी कधी आपण स्थान दर्शनासाठी गाडीवर जातो, बसनी जातो. आज मात्र कोणती गाडी आहे सचिन सर? फॉर्च्युनर गाडी आहे. त्याच्यामध्ये आमचा हा प्रवास चालू आहे. माग संपूर्ण परिवार आहे आणि आम्ही आता निघालेलो आहे. कुठं निघालोय आपण? मुंबईला. लाईक करा, सबस्क्राईब करा. सगळं माहिती आहे. आणि असा हा समृद्धीचा प्रवास. अतिशय सुंदर रोड आहे. पुढं ते ब्रह्मगिरी पर्वत बर का ते. हा, समृद्धी मार्गावरून मुंबईकडे मी जात आहे आणि जवळच आपल्याला जे ब्रह्मगिरी पर्वत आहे, ढोऱ्या डोंगर आहे, ते आपल्याला इकडे दिसत आहे. पहा, काय झोपायला लागला. ठाणा येथे आम्ही आलेलो आहोत. सूर्य मावळतीला आलेला आहे. अतिशय सुंदर परिसर आपल्याला सायंकाळचा दिसत आहे. आता सूर्य दिसणार नाही. आता थेट उद्याच. लाईट लावून 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 थकून गेला. आता तो झोपून जाईल.
त्याच्या गाड्या चालले ना वरती गाड्या चालल्या त्या ब्रिजवर मग गाड्या मुंबई येथे अंधेरी परिसरामध्ये आम्ही आलेलो आहोत. समोरचा परिसर आपल्याला दिसत आहे. हिरो होता हिरो वरती मेट्रो लाईन. ॲनिमल मधला हिरो होता राईटला रस्ता आहे. ओ सुंदर मेट्रो ट्रेन. काय ते समोर आहे ना समोरून राईटला जायचं आपल्याला मेट्रो वरती रोड. अंधेरी परिसरामध्ये आम्ही आलेलो आहे सध्या. इकडे बघ ना स्माईल वरून चला चला. आमची दीदी सोनी TV मध्ये तिची गायनासाठी निवड झालेली आहे आणि मुंबई या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. छान वाटतंय ना. ओके उंच बिल्डिंग. अनेक मुलं सध्या या ठिकाणी गायनासाठी आलेले आहेत. दंडोत प्रणाम. आपण म्हणत असाल गुरुजी आपण मुंबईला का गेले, तर माझी ही नात सुहानी जी आहे तिचं सोनी TVवरती गायनासाठी सिलेक्शन झालेलं आहे आणि म्हणून ती आता गायनाचा कार्यक्रम आतमध्ये करणार आहे. म्हणून या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. आपल्या सर्वांच्या शुभेच्छा सुहानीला द्यायचं आहे. तू जाणार आहे ना. वा 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 छान. आता इकडे फॉर्म भरून घेत आहेत पहा. सुहानी, अर्पित, अन्वय, तो असे आर्थिक समोर आहे. हां तो थोडं इकडे इकडे. हां
बरेचसे लोक वेटिंग रूममध्ये थांबलेले आहेत. ज्या ठिकाणी स्पर्धा आहे त्या ठिकाणी कॅमेरा नेण्यास बंदी असल्यामुळे तिथला जो काही भाग आहे तो आपल्याला दाखवत नाही. आता आपण जे गेटवे ऑफ इंडिया तो परिसर पाहणार आहोत. उंचावरून दिसणारी मुंबई, आता मेट्रो ट्रेन जाणार आहे. पप्पा मेट्रो ट्रेन कुठे दे खायचे? अरे बघ मला माहिती हेडफोन गेले आता कुठल्या कुठं आणते. ओ पप्पा मेट्रो ट्रेन टायगर गड्डे टायगर इधर. अरे मार्गातून चाललेलो आहोत. मुंबई. बाय बाय मुंबई. वरती डोंगर होता. मुंबई या ठिकाणी अनेक उंच उंच बिल्डिंग आपल्याला दिसत आहेत. दिसते ना मागं बिल्डिंग. पण आलोय आता गेटवे ऑफ इंडिया मध्ये. इथे हिल गेटवे ऑफ इंडिया आणि अति भव्य ताज हॉटेल जे आहे ते आपण सध्या पाहत आहोत. पब्लिक फुल आहे या ठिकाणी. पण हे ताज हॉटेल या साईडला गेटवे ऑफ इंडिया. हो ना, हां खूप आहे खूप. गेटवे ऑफ इंडिया मुंबई येथील गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी आलेलो आहे. पाठीमागे ताज हॉटेल दिसत आहे आणि हा आमचा परिवार. आणि आपण इकडे गेट ऑफ इंडिया देखील या ठिकाणी पाहत आहोत. खूप लोकांची गर्दी सध्या या ठिकाणी दिसत आहे. हिल गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी आलेलो आहे. पाठीमागे ताज हॉटेल आपल्याला दिसत आहे आणि या ठिकाणी गेटवे ऑफ इंडिया सध्या आपण पाहत आहोत. अतिशय सुंदर या ठिकाणी पाठीमागे समुद्रही आपल्याला दिसत आहे. खूप लोकांची गर्दी या ठिकाणी आपल्याला सध्या दिसत आहे.
पकडो. लेके जाएंगे आपको पूरा मुंबई घूमने के लिए टूरिस्ट बस में मुंबई देखते प्रेक्षणीय स्थळासाठी अशा डबल बसेस आहेत. बाबूया. खाली समुद्र आहे. आता दोन्हीकडून समुद्र आहे बरं का आता. आम्ही आता सध्या कसारा घाटातून चाललेलो आहोत. कसारा घाट सुंदर आहे ना. कसारा घाटातून ही ट्रेन चाललेली आहे. आम्ही सध्या कसारा घाटामध्ये आहे आणि ते ट्रेन आमच्या बरोबर छोटे मुलं आहेत. ते खूप खुश झालेले आहेत. ट्रेनला पुढे जाऊ दे आता. आपल्या खाली द्या.